पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सारिकाच पेजमधील वारी विशेष या सेगमेंटमध्ये। आज आपण संत नरहरी सोनार आणि माऊलींच्या वारीचे पुढील मुक्कामाचे ठिकाण नातेपुते या गावाच्या नावाविषयी थोडे जाणून घेणार आहोत। उदार तुम्ही संत मायबाप कृपावंत, केवढा केला उपकार, काय वानो मी पामर, जड जीवा उद्धार केला, मार्ग सुफत दाविला, सेना म्हणे उतराई, होती न दिसे काही। संत नरहरी सोनार। संत नरहरी सोनार हे श्री शंकराचे ज्वाजल्य उपासक। पंढरपुरात त्यांचे वास्तव्य होते, तरी शिवशंकराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाचे दर्शन घ्यायचे नाही असा त्यांचा लागली। त्यांना तत्काळ शिव आणि विठ्ठल एकरूपच आहेत असे जाणवले। त्यांनी डोळ्याची पट्टी सोडली, त्यांना त्यातील गुढार्थ उमगला व ते वारकरी पंथात येऊन दाखल झाले। म्हणूनच त्यांनी एका अभंगात म्हटले आहे, शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित। विविध दैवतांच्या मध्ये अद्वैत्य अभेद आहे ही एकात्मतेची भावना महाराष्ट्रीयन समाजात विशेषतः वारकरी संप्रदायात रुजविण्याचे महत्त्वाचे कार्य नरहरी सोनारांच्यामुळे घडून आले आहे। आजी सोनियाचा दिवस, दृष्टी देखिले संतास, जीव सुख झाले माझे माहेर भेटले। संतांना भेटून आनंद होतो। ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता परडहून हल्ली आहे आणि ती नातेपुते या ठिकाणी मुक्कामी आलेली आहे। आता वारकऱ्यांचं मन हे बरड जमिनीसारखे कधीही कोणत्याही वासनेच्या तृणांकातीत न फुटणारी असे त्याचे मन बनलेले आहे। प्रत्येक वारीच्या मुक्कामाच्या टप्प्यामध्ये येणाऱ्या गावामध्ये जसजसे वारकरी पंढरपूरपर्यंत पोचतील तसतसे त्याच्या स्वभावामध्ये मनामध्ये वैचारिकरित्या बदल झालेला आपल्याला या ठिकाणी जाणवून येतो। नातेपुते या नावाचा अर्थ असा येतो, नातेपुते या गावी इतर नात्यांच्या मोहापासून वारकरी मुक्त होऊन तो फक्त श्री विठ्ठलाचाच होतो। त्याच्या मनामध्ये कोणतेचे भावबंध राहिलेले नसतात, फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची आस त्याला लागलेली असते। असे हे नातेपुते। माऊली माऊली व्हिडिओ आवडल्यास